काय भाव करतो आपण? सिव्हिलचा भाव काय? हे नवीन बिल्डिंग होईल त्या 14 कोटी मध्ये, रिपेअर होत नाही आपल्याकडून. झाली सर आमची तुमची 4 मजल्याची बिल्डिंग 13 कोटी झाली. 4 मजल्याची स्टेट ऑफ आर्ट. म्हणजे ह्या कामाला 14 कोटी रुपये जातात आणि ते काही होत नाही. 2 वर्षापासून सांगतो सर इथं हे करा. काय रे? आपल्यावर कोणी उपकार करताय का हो डिपार्टमेंट वर? बघत साहेब नाही बदल समजला कलर आणि जे आपण सांगितलं प्राइस मला तुम्हाला एक सुद्धा फोन केलेला साहेबांनी आले 2 वेळेस हॉस्टेलचं बघितलं, स्वतः साहेबांनी बघितलं, केलं स्वतः. एक एक वस्तू आपण सेट करण्याचा प्रयत्न करतो. मी 60 कोटी रुपये गेल्या वर्षी दिले यांना डीबीसी मध्ये. आता हे 14 कोटी रुपये हे कामाचे टेंडर निघाले. 3 वर्ष झाली त्याला. 3 वर्ष झाले. 3 वर्ष आतापर्यंत त्याच्या आणखी ते फरशा पडायला लागल्या. काहीच नाही आहे, बदल काहीच नाही ना. या कामाला किती लागतात? ग्रेनेड लावायला किती पैसे लागतील? हे 14 कोटी आहेत का? 14 कोटी मध्ये एक बिल्डिंग नवीन उभी होऊ शकते, परंतु 14 कोटी मध्ये आपल्याकडून रिपेअरिंग होत नाही. सगळ्यात दुर्दैव आहे. काय सांगा आता? छत्रपती संभाजीनगरचा सार्वजनिक बांधकाम विभाग गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असतो. आता या विभागाचा आणखी एक प्रताप खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज 19 जुलैला दुपारी चव्हाट्यावर आणला. त्यांनी घाटी रुग्णालयात पाहणी केली तेव्हा अपघात विभागाच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये 3 वर्षांपूर्वी दिले. मात्र कामाचा निकृष्ट दर्जा आणि अनेक कामे झालेलीच नसल्याचे पाहून शिरसाट यांचा पारा चढला. 14 कोटींमध्ये नवीन बिल्डिंग तयार होते, इथे 14 कोटींत साधी दुरुस्ती होत नाही. हे 14 कोटी आहेत का? अशा शब्दांत शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांना झापले. चव्हाणांबरोबर अधीक्षक अभियंत्यालाही त्यांनी फेलावर घेतले. काम लवकरात लवकर आणि दर्जेदार न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. त्यांना सांगून शेवटी दुसऱ्या माणसाकडून करून घेतलं. 7-8 ठेकेदार असेल, त्या ठेकेदारांनी 10 लाखाचा घेऊन टाकले. कामच नाही करत. त्या 1 वर्षापेक्षा जास्त झालं. हे सांगू शकतो गडबडीचं आहे का? 2 वर्षापासून आपल्या पैसे सगळे असं जागोजागी पडायला.